नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूयात आपल्या लॅपटॉपमध्ये एखादी एक्सेल फाईल ओपन कशी करायची आहे। सगळ्यात पहिले तुमच्याकडे गूगलचं एक क्रोम नावाचं एक ब्राउझर असेल। तुम्ही हे गूगल क्रोम नावाचं जे ब्राउझर आहे हे ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे व्हॉट्सअप थ्रू एक फाईल आली असेल। ठीक आहे, मी इथे माझं व्हॉट्सअप लॉग इन करतो, तसंच तुम्ही स्वतःचं पण व्हॉट्सअप इथे लॉग इन करू शकता। ठीक आहे, व्हॉट्सअप इथे टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे फक्त व्हॉट्सअप वेब असं टाकायचं आहे। व्हॉट्सअप वेब टाकल्याच्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर हे व्हॉट्सअप तुम्हाला काय करतं, व्हॉट्सअप तुम्हाला एक QR कोड दाखवतं, ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून स्कॅन करायचं आहे। स्कॅन केल्याच्यानंतर लगेचच तुम्हाला इथे व्हॉट्सअप दिसायला सुरू होईल। व्हॉट्सअप दिसल्याच्यानंतर तुम्हाला एक फाईल जर कोणी पाठवली असेल तर ती चॅटिंगमधून तुम्ही ओपन करून इथे बघू शकताय। तसंच मी इथे एक सॅम्पल फाईल पाठवली आहे माझ्या स्टुडंटला, तुम्ही पाहू शकताय। ह्या फाईलच्या इथे बघा, इथे एक राईट ॲरो येत आहे, ह्या ॲरोवर मी इथं क्लिक करतो। ठीक आहे, ह्या इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक डाउनलोडचा ऑप्शन यायला पाहिजे। जर ऑप्शन येत नसेल तर डायरेक्ट तुम्ही फाईलवर क्लिक करू शकतात। फाईलवर क्लिक केल्या इथे मला वर इथे बघा डाउनलोड केलं आहे म्हणून असं सगळे दिसत आहेत। ठीक आहे, आता ही फाईल नेमकं बघायची कुठं? जर आपल्याला काहीच समजलं नाही तर इथं राईट साईडला सगळ्यात वर 3 डॉट आहेत बघा। हे 3 डॉट जे आहेत ते व्हॉट्सअपचे आहेत। सगळ्यात वर जे 3 डॉट आहेत हे आपल्या गूगलचे आहेत। ह्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे डाउनलोड नावाचं एक ऑप्शन आहे, या डाउनलोड नावाच्या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला। जसं तुम्ही डाउनलोड नावाच्या बटनवर क्लिक केलं, तुमच्यासमोर जी फाईल तुम्ही आता डाउनलोड केली आहे, त्याच्या आधी केली आहे डाउनलोड, तर ते सगळ्या फाईल इथं तुम्हाला दिसायला लागतात। आत्ता सध्या आपण ही फाईल डाउनलोड केली म्हणून मी ह्याच्यावर जाऊन क्लिक करतो आहे। हे क्लिक केलं की माझ्यासमोर एक माझी एक्सेल फाईल ओपन होती। अशा पद्धतीनं तुम्हाला ही फाईल ओपन करायची आहे। तुम्हाला जर क्लिक कसं करायचं आहे हे पण माहीत नाही, तुम्ही जर नवीन असाल लॅपटॉप हाताळण्यामध्ये तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की इथे आपला टचस्क्रीन आहे। ठीक आहे, म्हणजे इथे आपला माऊसपॅड असतो, इथे आपण टच करत असतो, तर इथे मला फक्त हे असं इकडे तिकडे माझा कर्सर न्यायचा असतो। ठीक आहे, हा कर्सर मी याच्यावर नेल्याच्यानंतर ब्लू चिन्हावर मी इथे काय करतो, इथे फक्त एकदा टच करतो। एकदा टच केलं की अशी माझी स्क्रीन ओपन होत असते।